भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर यांच्या वतीने गावातील महिला भगिनींच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील समस्त महिला भगिनींनी उखाणे घेऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा हळदी कुंकू समारंभ पार पाडला। नमस्कार, मी ज्योती विजय गायकवाड, सावित्रीबाई फुले ग्रामसंस्थेचे अध्यक्ष। आमच्या ग्रामसंस्थेने हळदी कुंकूचा कार्यक्रम ठरवला आहे। त्या आमच्या गावात 20 बचत गट आहेत, त्यात 400 महिला आहेत। त्या महिलांच्या अध्यक्ष सचिव आणि सगळ्या महिलांचा आम्ही इथे सत्कार करणार आहोत। त्या आल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार पण मानणार आहोत। आमच्या आमंत्रण मान्य सगळ्या महिला इथे बरेच जमलेल्या आहेत। आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। नमस्कार, मी सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर यांची मी सचिव आहे, प्रिया पंडितनाथ पाटील। आज आम्ही पूर्ण सर्व गावातल्या महिला बचत गटांना हळदी कुंकूसाठी आमंत्रण दिलेलं आहे। पण त्याच आमंत्रणाचा प्रतिसाद म्हणून 300-400 महिलांचा समुदाय इथे आता कार्यक्रमाला जमलेला आहे। आता आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात हा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पाडणार आहोत। तसेच प्रत्येक महिला उखाणे, गीत आणि जसं जिला आवडेल तसं म्हणजे ती तिचं प्रदर्शन करून ती कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार आहे। सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या व महिलांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती। या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर अध्यक्षा ज्योती विजय गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व माजी सरपंचा जयश्री गायकवाड यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, तसेच उपसरपंचा कांचन गायकवाड, सचिव प्रिया पंडितनाथ पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी गावातील ज्येष्ठ महिला म्हणून सौ कुसुम वसंत पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या व महिलांच्या स्वागतासाठी स्वागतगीत सादर करण्यात आले।
यानंतर आयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला उपसरपंच कांचन कपिल गायकवाड, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या विजेता पाटील, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जयश्री गायकवाड, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शालिनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या नलिनी गायकवाड, सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था अध्यक्षा ज्योती गायकवाड, भीमा गायकवाड, लोढा फाउंडेशनमधून आलेले मार्गदर्शक, जिल्हा परिषद शाळा पिंपळनेरच्या शिक्षिका तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांना हळदी कुंकू करण्यात आले। सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर अध्यक्षा ज्योती विजय गायकवाड व सचिव प्रिया पंढरीनाथ पाटील यांच्या पुढाकाराने या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात गावातील एकूण 25 बचत गट, 2 महिला मंडळ मिळून 300 महिलांनी उपस्थिती लावली होती। तसेच यावेळी अनेक महिलांनी उखाणेही घेतले। खणा घेऊन भगिनींच्या सुप्त गुणांना मिळतो वाव, खणा घेऊन भगिनींच्या सुप्त गुणांना मिळतो वाव। आज आम्ही संक्रांत हळदी कुंकू पंढरीनाथरावांचे येथे नाव ते आईने पालन केले, बापाने रुपेशरावांचे नाव घेतले बायको या नात्याने। शब्दाने स्वागत करते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच यांनी ते उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे स्वागत करते। हळदी कुंकवाच्या दिवशी सगळ्या जमल्या हौशी, सुभाषरावांचे नाव घेते एकादशीच्या दिवशी। वतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, प्रमोदरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांपुढे। आणि सगळ्या हळदी कुंकवाला पंढरीनाथरावांचं नाव घेऊन मी गेले त्यांच्या स्वागताला। यानंतर उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले। मंडळाचे आभारी आहे, ते चांगल्या प्रकारे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे।
मिळालेल्या आहेत. तर या बचत गटाच्या मार्फत आपण महिला अनेक कार्यक्रम राबवतो. तसंच जागतिक महिला दिन हाही आपण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. तसंच मकर संक्रांत आली की महिलांना हळदी कुंकू या कार्यक्रमाचे महिला नियोजन करत असतात. कसं करायचं, कोणत्या प्रकारे करायचं, काय करायचं असं नियोजन करत असतात. हळद कुंकू करणे म्हणजे आपण दुसऱ्या जीवाच्या श्री दुर्गा देवीच्या अप्रकट शक्तीला जागृत करून ते शक्तीला आव्हान देणे आणि आव्हान करणे व ते शक्तीची प्रकट होऊन तिला आव्हान देणे व त्या शक्तीला जागृत करणे आणि तिची कृपा दृष्टी संपादन करणे. तुम्ही जो कार्यक्रम सादर केला आणि त्या महिलांनी आम्हाला पण त्याच्यात सहभागी म्हणून खूप आनंद वाटत आहे. आणि असा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात खरंच खूप उत्साहवर्धक असं गावामधलं वातावरण निर्माण होत असतं. आणि असे कार्यक्रम आहे ते वेळोवेळी घ्यावे आणि सर्वांनी एकत्र येऊन असं वेगवेगळे सहभाग घ्यावे. त्याचप्रमाणे महिलांनाही त्यामुळे आपल्या ज्या सुविधा आहेत मुलांना वाव एकमेकांच्या भेटी होतात, एकमेकांचे विचार आचाराने कळत असतात. म्हणून असे कार्यक्रम वेळोवेळी सादर करावे. आमच्या आमंत्रणाला मान देऊन आल्याबद्दल पहिले सगळ्यांचे धन्यवाद. ही आपली सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था स्थापन केली. त्या ग्रामसंस्थेत 3 लाख आपल्याला CM मिळालेला. ते आपण 5 बचत गटांना म्हणजे 60,000 दिलेले आहेत. कारण सगळ्याच बचत गटांना ती माहिती नाही की आपल्या ग्रामसंस्थेत एवढे पैसे आलेत आणि ते आपण 60,000 सगळ्या महिलांना दिल्यात. म्हणजे बघा, श्री चिनार माता बचत गट, जय भवानी, साई कृपा, श्री सद्गुरू कृपा, एकविरा संस्कार आणि जय वैभव लक्ष्मी. मग त्यांचे म्हणजे हप्ते पण रेग्युलर आलेले आहेत. तर म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांनी पैसे उचला करतात, पैसे आले जमा आहेत. ज्या बचत गटांना म्हणजे याची गरज असेल, पैसे कर्ज लागत असेल तर त्याने घ्या. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी पैसे पडले आहेत ना, आपल्याला व्याज तर द्यायचंच आहे. त्यामुळे कोणाला असेल तर घ्या म्हणजे. आणि मग मी उखाणा घेतो, म्हणजे घेतलेलं आहे पण परत घेतो. सासरा माझा उन्हेरी, घर बांधला चुनेरी, घरास खोल्यास बायका, नाव जेते ऐका, नाव जेते एक, लक्ष्मणची वेक, नाव घेते सई, मोहनची बहीण, नाव देते ताणी, विजयची राणी. तसेच आपल्या अध्यक्ष मॅडम आहेत, त्यांनी आपल्या ग्रामसंस्थेचा अहवाल सांगितलेला आहे. पण मी तुम्हाला एक विनंती करते, ग्रामसंस्थेची ग्रामसंस्थेची सचिव या नात्याने की आपल्या ज्या बचत गटांनी नोंद घेतलेला आहे तेच बचत गट ग्रामसंस्थेला जोडलेले आहेत असं नाही. पण सध्याचे बचत गट त्यांनी नोंद नाही घेतलं, त्या पण बचत गटांनी तिथं मीटिंगला येणं आणि अहवाल विचारणं, आर्थिक म्हणजे उलाढालीचं काही परतावा घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि कोणाला पण गरज असेल त्यांनी कधी पण आपल्या CRP आहेत रुक्मिणी पाटील, त्यांना येऊन सांगावं, किंवा अध्यक्ष आहेत ज्योतिराई गायकवाड यांना, तसेच मी सुद्धा प्रिया पाटील, मला कधी पण तुम्ही सांगा. अर्ध्या रात्रीला येऊन बोलल्या की आमच्या बचत गटाला 50,000ची गरज आहे, 60,000ची गरज आहे, तरी आम्ही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी चेक तयार करून देऊ. कारण की ग्रामसंस्था आपल्या बचत गटांच्याच मदतीसाठी केलेली आहे. आपण सगळ्या महिलांचे मी आभार मानते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त देण्यासाठी माझ्या शब्दाचं तुम्ही मान ठेवलं आहे. आणि या कार्यक्रमाचा असा उद्देश आहे का हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्या महिला जमा झाल्या. त्याच्यात अजून एक तुमचं चांगल्याची गोष्ट आहे, म्हणजे त्या लोढा फाउंडेशनमधून ज्या मॅडम येतात, 10 मिनिटात तिथे पोस्ट आहेत, त्यांना कुठल्या कोर्स करायच्या, कोर्सची शक्यता आहे भागते का, ज्यानं आम्हाला असं म्हणजे करावं असं वाटतं का आम्हाला हा कोर्स केला पाहिजे, तसं कोर्स केला पाहिजे. त्यासाठी मी त्या मॅडमचे आले आहेत, म्हणजे त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे. त्या 10 मिनिटात पोहोचतात. ज्यांना काही कुणाला कुठल्या कोर्सची माहिती विचारायची असेल तर त्या मॅडमला विचारू शकता. आणि आल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. तसेच यावेळी महिलांनी गीतेही सादर केली. आम्ही संघटित होऊन शपथ एकीची घेणार, आम्ही संघटित होऊन शपथ एकीची घेणार, आम्ही घासून ठेवूया श्री शक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवूया श्री शक्तीची तलवार, कसा निर्माण केला
पुढेच येणार, सारे समजून घेणार, आम्ही पुढेच येणार. आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार. आम्ही संघटित होऊन शपथेकीची घेणार, आम्ही संघटित होऊन शपथेकीची घेणार. आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार. आजवरी होतो आम्ही बोले आणि आंधळे, आजवरी होतो आम्ही भोळे आणि आंधळे. आमच्या कामाच्या कष्टावर सारे जमले गावडे, आमच्या कामाच्या कष्टावर सारे जमले गावडे. सारे समजून घेणार, आम्ही पुढेच जाणार, सारे समजून घेणार, आम्ही पुढेच जाणार. आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार. आम्ही संघटित होऊन शपथेकीची घेणार, आम्ही संघटित होऊन शपथेकीची घेणार. आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवली स्त्री शक्तीची तलवार. आम्ही घासून ठेवली ग्रामसंस्थेची तलवार. आम्ही घासून ठेवली, आम्ही घासून ठेवली बचत गटाची तलवार. आम्ही घासून ठेवली अरे कोका सुगरणीचा चांगला, अरे कोकणामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. कापिलांसाठी तीन चोखा झाडाले चांगला, पिलांसाठी तीन चोखा झाडाले टांगला. पिलनी जली कोप्यात जसा झुलता भंगला, पिलनी जळी झोप्यात जसा झुलता भंगला. पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. पाईनला जसा गिलक्याचा कोसा, झोपाईनला जसा गिलक्याचा कोसा. पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा, पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा. किती गुलशीच चोच तेच दात तेच होठ, तेच दात तेच होठ. फुले दिले रे देवान दोन हात दहा बोट, फुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट. फुले दिले रे देवान दोन हात दहा बोट, फुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट. तसेच यावेळी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी लोढा फाउंडेशनमधून महिलांना शिवणकाम व ब्युटी क्षेत्राबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शकही उपस्थित होते. माझं नाव योगिता रुपेश धोतिया. आता आपल्या इथे लोढा फाउंडेशनतर्फे वेगवेगळे कोर्सेस चालू असतात. तरी आपल्या आजूबाजूच्या परिसरामधल्या बऱ्याच महिला मुली या कोर्सेसमध्ये शिकत आहेत. तसंच पाहिलं तर सुरुवातीला पहिले ज्वेलरी मेकिंगचा कोर्स होता. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. ब्युटिशियन आहे, बँकिंग आहे, अकाउंटिंग आहे,
टेलरिंग आहे, असे विविध आपले कोर्सेस आपल्या इथे चालू आहेतच. तसेच आजूबाजूच्या परिसरातले किंवा आजूबाजूच्या गावातले अंजूर, दिवा, अलिमघर, मानकुली म्हणजे वेगवेगळ्या परिसरातले बऱ्याच महिला आपल्याकडनं प्रशिक्षण घेऊन पुढेही जात आहेत. तसंच नर्सिंग म्हणून एक कोर्स आहे, तो 6 महिन्याचा कोर्स आहे. आपला पार्लरचा हा बेसिक कोर्स आहे, तो 3 महिन्याचा आहे. टेलरिंगचा सुद्धा बेसिक कोर्स आहे, तो 3 महिन्याचा आहे. वयाची वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि कमीत कमी 10वी शिक्षण असायला पाहिजे. टेलरिंगसाठी सुद्धा 8वी पर्यंत शिक्षण चालतं. आणि अजून आपल्या इथे अकाउंटिंग ह्या क्षेत्रातून बरेच जण ज्यांचं 12वी झालेलं आहे, कॉमर्स आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण त्यांना बेरोजगार असतात त्यांना रोजगार दिला जातो. तसेच टेलरिंगच्या माध्यमातून बरेच जण टेलरिंग शिक्षण घेतल्यानंतर घरच्या घरी छान असे ब्लाऊज शिवणं, ड्रेस शिवणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेऊन ते त्यांचे स्वतःचा घर खर्च हा चालवत आहे. तर मग आमचा हा सर्वे चालू आहे सगळ्या ठिकाणी की ज्या गावातून बऱ्याच गावागावातून ज्या महिला ज्यांचं शिक्षण राहिलेलं आहे, असं नाहीये की ज्यांचं शिक्षणच आहे त्यांना आम्ही शिक्षण देतो किंवा प्रशिक्षण देतो, असं नाही. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना आम्ही शिकवण्याचा हा प्रयत्न करतच असतो. पण आमचे नियम आहेत, काही अटी आहेत. जसं गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे आपण सर्वांना कोर्सेस देत असतो, तसं 3 महिने आपल्याला परिपूर्ण यावं लागतं आणि जेवढ्या महिला येतील तेवढ्यांना आपण प्रशिक्षण हे देणारच आहे. त्याच्यामध्ये तुमची सकाळची 10 ते 1 वेळ असते आणि दुपारी 1:30 ते 4 असे आपले 2 तासाचे क्लासेस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा हवा असेल तर सकाळचा पण असतो, दुपारचा पण असतो, पण प्रत्येकाची बॅचेस लिमिटेड असतात, 30 विद्यार्थिनी असतात. तर मग ज्याला कोणाला ऍडमिशन घ्यायचे असेल फ्री मध्ये कोर्सेस आहेत. जर तुमच्या गावातून महिला भरपूर म्हणजे कमीत कमी 30 पेक्षा जास्त किंवा 40 विद्यार्थिनी जर तयार झाल्या तर मग आमच्या लोढा फाउंडेशन तर्फे काहीतरी तुम्हाला सहकार्य अजूनही करतील की तुमच्या गावापर्यंत बस आणण्याची सुविधा करतील. पण त्याच्यामध्ये कारण आहे की कमीत कमी 40 विद्यार्थिनी तरी मग त्या तुम्ही अकाउंटिंगच्या असो, टेलरिंगच्या असो, नर्सिंगच्या असो या पार्लरच्या असो, पण रोज नियमात हा कोर्स हा आपल्याला करायलाच हवा. कारण गावातल्या महिला काय म्हणतात, आज हा सण आला, उद्या तो सण आला, 2 दिवस जायचं, 4 दिवस घरी बसायचं. पण आपल्याला असं करायचंय का? जर शिकायचं तर माणसाने पूर्ण शिकायचं. 3 महिन्याचा कोर्स आहे, गव्हर्नमेंट तर्फे तुम्हाला चांगल्या प्रकारे फ्री मध्ये प्रशिक्षण मिळते. तर प्रत्येक गावागावातल्या प्रत्येक महिलांनी किंवा माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महिला बचत गट मंडळ किंवा तुमची मंडळ आहे, महिन्याच्या तुमच्या ज्या मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाला सांगा की आम्ही आमच्या लोढा फाउंडेशन तर्फे आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचा सर्वे चालू आहे. जर कोणाला याबद्दल माहिती हवी असेल तर आम्ही द्यायला तयार. तसेच आम्ही फॉर्म पण आणलेले आहे. फॉर्मसाठी लागणारे साहित्य म्हणजे रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला आणि 4 फोटो. जर कोणाला ऍडमिशन करायचं असेल त्या दिवशी महिला बऱ्याच जणी आपल्या लोढावरती आलेल्या आणि सगळ्यांनी बरेच क्लासेस पाहिले. जसे बेसिक कोर्स आहे तसे ऍडव्हान्स कोर्स मध्ये पार्लर ऍडव्हान्स आहे आणि ऍडव्हान्स टेलरिंग सुद्धा आहे. तर त्याची फी आहे, जसं बाहेर तुम्ही बघता ऍडव्हान्स मेकअप वगैरे शिकायला गेलं तर बाहेर 30-40 हजार, कुठे 50 हजार, कुठे 1 लाख अशी फी आहे. पण आपल्याकडे अवघे 8,500 रुपयामध्ये सामानासहित शिकवलं जातं. जर कोणाला बेसिक मॅडम आम्हाला येतं पण आम्हाला ऍडव्हान्स शिकायचंय, पण त्याची वेळ मर्यादित आहे, दुपारी 1:30 ते 4. आणि तसेच आपल्या ऍडव्हान्स टेलरिंग आहे त्याची पण वेळ मर्यादित आहे, दुपारी 1:30 ते 4. माझं नाव अपूर्वी जोशी. बेसिक टेलरिंग मध्ये आपल्याला स्टार्टिंगला कटिंग वगैरे आलं पाहिजे, कटिंग स्टिचिंग वगैरे. तर बेसिकमध्ये लहान मुलांच्या कपड्यापासून तुम्हाला ब्लाऊज, ड्रेस वगैरे त्याची स्टार्टिंग होते. बेसिक 3 महिन्याचा कोर्स असतो. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत बॅच असते. कंपल्सरी क्लासला यावं लागतं. तसे पंचिंग असते, त्याच्यानंतरच तुमची एक्झामला तुम्ही बसू
शकता. तर अदरवाईज तुम्ही सांगा की आम्हाला 4 दिवस सुट्टी पाहिजे, 2 दिवस सुट्टी पाहिजे, सुट्टी वगैरे मिळणार नाही. कंटिन्यू क्लास, बेसिक असं ॲडव्हान्सला कंटिन्यू क्लास करायचं. आणि ॲडव्हान्समध्ये असं आहे की तुम्हाला बेसिक व्यवस्थित येत असेल तर तुम्ही तो ॲडव्हान्सचा कोर्स करू शकता. मी तुम्हाला जर बेसिकचा ब्लाऊज येतोय तर तुम्ही ॲडव्हान्सचा डिझाईन करू शकता. अदरवाईज तुम्ही सांगा ॲडव्हान्समध्ये आम्हाला बेसिक शिकवा तर ते होणार नाही. तुमच्या सरपंच आहेत त्यांनी स्वतःहून लोढाला बेसिकचा कोर्स 9 महिने कंप्लीट केलेला आहे. पहिल्या स्टार्टिंगला आणि त्यांच्याकडून एक्झाम पण ठेवू शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रिया पंढरीनाथ पाटील यांनी केले असून या कार्यक्रमास सरपंच फुलाजी कसरू इताडकर, अध्यक्षा ज्योती गायकवाड, सचिव प्रिया पाटील, सदस्या सीमा पाटील, चंद्रा गायकवाड, वंदना गायकवाड, सहयोगिनी आरती तसेच बचत गट अध्यक्षा, सचिव, सदस्या व ग्रामपंचायत पिंपळनेर यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामसंस्थेच्या वतीने आणि अध्यक्ष मॅडम आपल्या ज्योती गायकवाड आणि मी स्वतः या पंढरीनाथ पाटील सचिव आम्ही दोघे पण या संस्थेच्या वतीने तुमचे आभारी आहोत. आणि तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली या कार्यक्रमाला. कार्यक्रम आटोपलेला आहे. आम्ही तुम्हाला म्हणजे आमंत्रण दिला, त्या आमंत्रणाच्या मान देऊन सगळ्या महिला हळदीकुंकवाला हजर झाल्या. आमच्यावर जो विश्वास दाखवला, आमच्यावर जो प्रेम दाखवला त्यामध्ये मी सर्वांचे आभार मानतो. ग्रामसंस्थेने जर मेहनत केलीच आहे तसेच बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव आणि जी आमची ग्रामसंस्था आहे त्याची कमिटी मेंबर तसेच आपल्या ज्या कमिटी मेंबर आहेत जयश्री गायकवाड त्यांनी पण खूप म्हणजे मोलाची आम्हाला मदत केली आहे. स्वतः माझ्यासोबत ते येऊन या कार्यक्रमाला मदत केलेली आहे. मी त्यांचं आमच्या ग्रामसंस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले ग्रामसंस्था पिंपळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.